News 24 सामान्य जनतेचा आवाज करावी किंवा काय. त्यांचा 2013 पासूनचा हा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे आणि त्यांना हे भाडं मिळालं विस्कीचे बॉक्स पुण्यावरून नागपूरला घेऊन जाण्यासाठी. त्यांनी ते करत होते, लिगली होतं सगळं काही. एक्साइज ड्युटी वगैरे सगळं भरलेलं आहे. जे बॉक्सेस आहेत त्या बॉक्सेसचा जी काही टॅक्स लागतो तो सगळा भरलेला. षडयंत्र वाटतं कारण की आम्हाला नाही यार, आम्हालाच ती की म्हणजे त्या पाहुण्यालाच की ही गाडी चोरीला जातीये किंवा बॉक्स चोरतोय असं त्यांना जेव्हा जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम वरती पुणे नागपूर रोड सरळ जायला पाहिजे होतं तर त्यांनी दुसरीकडे का जातोय शंका आल्यानंतर त्या सगळं काही शोध मोहीम घेतल्यावर हे सापडले पोलिसांना तिथं की तो ड्रायव्हर आणि त्याचे 7-8 साथी ते बॉक्स दुसऱ्या गाड्यांमध्ये वगैरे घेऊन जात असताना कोणी असं काही षडयंत्र वगैरे रचलंय असं तो ड्रायव्हर आणि त्याच्या सगळ्या सोबत्यांनी ते षडयंत्र रचलेलं आहे. आणि स्वतः जे माझे पाहुणे आहेत ज्यांची तो ट्रक आहे ते रात्रीच पुण्यावरून पुसदकडे निघाले. ते सकाळी 5-1 वाजता तिथे पोहोचले पोलीस स्टेशनला, पोलिसांच्या संपर्कात. सगळं काही असं हे आहे. आणि बघा म्हणजे चोरीचा काही असा विषयच नाहीये, लिगली आहे. सगळ्या पावत्या आहेत. मी तुम्हाला त्या पावत्या सुद्धा या ठिकाणी दाखवू शकते. तुम्ही त्याही दाखवाव्यात कारण की विनाकारण हा म्हणजे प्रकार चुकीचा आहे किंवा काय असा कसलाही प्रकार नाही. ही रीतसर पावती आहे की ह्या कंपनीकडून ह्या कंपनीला मी तुम्हाला शेअर सुद्धा करते. त्यात लिहिलेलं पण आहे की विन ग्रीन लेबल बॅरल स्पेशल क्लासिक व्हिस्की ह्या व्हिस्कीच्या आहेत. आणि एक्साइज ड्युटी सुद्धा कितीची 20 लाख रुपयाची भरलेली आहे याची. आणि ह्या दुसऱ्या पावतीवरची सुद्धा एक्साइज ड्युटी बघा पूर्ण हे 38,26,000 आहे. त्यामुळे सगळं काही लिगल आहे. विरोधकांना तर नुसता विषय पाहिजे काय. अनेक नेत्यांच्या आपण बघतो देशी दारूचे लायसन्सचे दुकान आहेत, दारूच्या फॅक्टरी आहेत, त्याच्यात तुम्हाला काही नाही दिसत. हे फक्त माझा नातेवाईक आहे, त्यांनी मला न विचारता माझी न परमिशन घेता त्या गाडीवरती नाव टाकलं. ही चूक आहे, मी मान्य करते. पण नुसतं नाव टाकण्याने त्याचा काही उद्देश होता का की कुठला चोरी करण्याचा किंवा टॅक्स लपवायचा. हे सगळं काही ट्रान्सपरन्सी आहे याच्यामध्ये. 2013 पासून हा त्यांचा व्यवसाय आहे. आणि ह्या व्हिस्कीच्या कंपनीच्या बॉक्सेस जे ते नागपूरला पोहोचवणं हे त्यांचं नेहमीचं काम आहे. प्रकरण गेल्या अनेक दिवसापासून आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे. आणि मला सांगा, पहिली वेळ मी आता 25 वर्षापासून समाजकारणात मी काम करतो. अशा प्रकारचं एखाद्या मंत्र्यांनी टेम्पोवर नाव टाकून, स्पष्ट नाव टाकून त्यांचं नाव, खातं आणि त्याच्यामध्ये अवैध दारू, जी दारू अवैध आहे ती खरं पाहिलं तर माझं असं मत आहे की 100% ती नकली दारू, बोगस दारू आहे. ती विदेशी दारूच नाही, ती 100% ती बोगस दारू. आणि हे रॅकेट आतापासून सुरू नाही. हे किमान माझा असा अंदाज आहे की 6 महिन्यापासून हे जेव्हापासून हे म्हणजे मंत्री महोदय झालेत तेव्हापासून हे सगळं रॅकेट सुरू आहे. आणि मला एवढं सांगायचं की ते स्वतः सांगतात की ड्रायव्हर 3 दिवसापूर्वी बदलला. ते स्वतः सांगतात की सगळं लिगल माल आहे. तर स्वतः सांगतात की ते पुण्याहून नागपूरला जात होता पण ते पुसदला आला. मला सांगा, एखादी माझी स्वतःची गाडीचा ड्रायव्हर, मी त्याला सांगितलं तुला मुंबईला जायचं, तू कुठं जाणार? मुंबईला जाईल ना, तू दुसरीकडे जाणार, तो मुंबईलाच जाणार. पण हे 100% हे जेव्हा तो तुमचा टेम्पो निघाला, तो टेम्पो कुठतरी मधात दारू ती चेंज झाली असेल असं माझं मत आहे. आणि ती विदेशी दारू पण बदलून तिथं साधी दारूचे बॉक्स ठेवले असतील आणि ती दारू दुसरीकडे सप्लाय करत असेल असं माझं 100% मत आहे. म्हणून याच्या आणखी खोलात गेलं पाहिजे सरकारनं, एक्साईज डिपार्टमेंटनं आणि पोलिसनं. आणि हे सगळं पित्त उघडं आणलं पाहिजे. माझ्या जिंतूर तालुक्यामध्ये गुटख्याची तस्करी सगळ्या राज्यामध्ये सुरू आहे, सगळ्या महाराष्ट्राभरामध्ये. मी अनेक कंप्लेंट केल्या, मुख्यमंत्री महोदयाला तक्रार केली, मी एसपी साहेबांना तक्रार केली. 16 केसेस दाखल त्या गुटख्यावाल्यावर. तो गुटख्यावाला म्हणजे मंत्री महोदयाचा जवळच आहे, तो मार्केट कमिटीचा संचालक येतो. आमच्या गुटखा चालू आहे, ओपन रेतीची विक्री चालू आहे, या ठिकाणी क्लब चालू येतं, लॉटरी गेम चालू येतं. याला कोणा जाव आहे? म्हणून माझी अशी मागणी आहे, मुख्यमंत्री महोदय असतील किंवा सगळेच आदरणीय अजितदादा असतील किंवा डीजी असतील, यांच्याकडे आम्ही सगळे मागणी करणार आहोत की हे 100% ही दारू बोगस आहे. आणि ह्या दारूमुळं अनेक नवीन मुलांचे जीवन बर्बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी अनेक प्रकरणं याच्या अगोदर घडली. पूर्णेमध्ये दारू बोगस पकडलेली, जिंतूरला दारू बोगस पकडलेली. फक्त शील लावायची विदेशी आणि मधात दारू भरायची, सगळी बोगस दारू भरायची. 10-20 रुपयाची, 50 रुपयाची दारू ते 1000 रुपये विकायची.
म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा तपास SIT-कडे किंवा या ठिकाणी CBI-कडे शासनाने द्यावा आणि याची चौकशी व्यवस्थित करावी. मंत्र्यांचं नाव घेतात तुम्ही, आपल्याकडे काही पुरावा? स्पष्ट. अरे बा, विजय भांबळे एखाद्या टेम्पोवर नाव टाकून चाला, विजय भांबळेचं नाव टाकलं, राज्यमंत्री पुढे माझा दारू विकाली, असं कसं चाललं? इथं अशा प्रकारचं मी पहिली वेळ बघितलं ना. 25 वर्षात कोणत्या मंत्र्यांचं नाव टाकून असा ट्रक टेम्पोमध्ये दारू, मी तर घटना पाहिली नसेल, तुम्ही नसेल पाहिजे, पण हे पहिली वेळ घडलेले. म्हणून 100% यांचा याच्यामध्ये 100% हात आहे असं माझं मत आहे.